जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो। श्री स्वामी समर्थ महाराज यांचे एक भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके 1818 मध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे। ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या, तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि 1975 मध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली। आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत। सादर करीत आहेत सोनलताई। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ बखर कथा। कथा 243। नळदुर्गचे गोपाळ व मारुती। मोगलाईत नळदुर्ग म्हणून एक गाव आहे। त्या गावी गोपाळ व मारुती असे दोघे सख्खे भाऊ होते आणि त्यांस एक तिसरा सापत्न बंधू होता। त्याने एके दिवशी स्वामी महाराजांची प्रार्थना केली, स्वामी महाराज, आमच्या इस्टेटीतील निम्मा हिस्सा मला मिळाल्यास त्यातील चतुर्थांश भाग मी श्रींचरणी अर्पण करीन। असा नवस करून तो आपल्या गावी निघून गेला। पुढे त्याच्या म्हणण्याप्रमाणे निम्मा हिस्सा त्यास मिळाला, परंतु नवसाची मात्र आठवण राहिली नाही। त्यास पुष्कळ लोकांनी सांगितले, देवाचा नवस फेडल्या वाचून गत्यंतर नाही, ताबडतोब जाऊन आधी नवस फेड। परंतु त्या धनलोभ्याने कोणाचेही ऐकले नाही। त्याची बुद्धी धनलोभाने भ्रष्ट झाली। वासना तशी फळे भोगली पाहिजेत। विनोदाने हासत कर्म करावे व शेवटी तेच रडत भोगावे, हे उघडच सर्व लोक जाणतात। परंतु जोपर्यंत कोणाचाही मद असतो तोपर्यंत डोळ्यांवर धूर असतो। असो, पुढे असा चमत्कार झाला की त्याने शत्रूच्या भीतीने बहुतेक द्रव्य जमिनीत पुरून ठेवले होते, त्याचे कोळसे झाले। असे पाहून तो अतिशय शोकाकुलित होऊन अक्कलकोटी आला। त्याने श्रींस साष्टांग नमस्कार घालून झालेली हकीकत सांगितली। तेव्हा समर्थ हसून म्हणाले, देवाने मनासारखे धन दिले, ते त्या देवाने नेले। आता काही उपाय चालणार नाही। आमचेकडे काही विचारणे राहिले नाही। जसे आमचे भजन तसेच फळ। जा, चालता हो आपल्या घरी। श्रींचे असे वचन ऐकून तो खिन्न मनाने आपल्या गावी परत गेला। कथा 244। पुण्याचे वामनराव घोलप। पुणे शहरात तुळशीबागेसमोर राहणारे वामन राजाराम घोलप यांस कराची शहरात इंजिनियर खात्यात नोकरी होती। त्यांनी लोकांना त्रास देऊन पुष्कळ पैसा कमविला व ते पुष्कळ जार कर्मही करू लागले। असे काही दिवस लोटल्यावर एके दिवशी एका स्त्रियेशी जार कर्म करण्यास गेले असता त्या स्त्रीच्या नवऱ्याने पाहिले आणि घोलपांवर खटला चालविला व दुसरेही काही खटले चालवले।
सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांस अटकेत ठेवले. त्यांजवर असा प्रसंग आल्यामुळे त्यांना निद्रा येईना. मोठी काळजी उत्पन्न झाली व ते समर्थांस आळवू लागले. हे अक्कलकोट निवासिनी आई, धाव आता, मला या संकटापासून सोडवा. मी आजपासून अशी जार कर्मे करणार नाही. आता माझी आई बाप आपणच आहात. आपण माझे रक्षण करा. असा धावा करून ते निचेष्ट जमिनीवर पडले. त्यासरशी जशी धेनू वत्सासाठी धावत येते त्याप्रमाणे समर्थांची स्वारी कळवळून धावू लागली. धावता धावता लंगोटी सुटून पडल्याचे सुद्धा भान राहिले नाही आणि एकदम घोलपांसमोर दिगंबर रूपाने श्री दयागण उभे राहिले व घोलपांस पोटाशी धरून म्हणाले, भिवू नको, संकट दूर होईल. असे बोलता बोलता एकाएकी स्वामी महाराज दिसेनासे झाले. घोलप स्वावध होऊन पाहतात तो त्यांना कोणीही दिसेना. त्यास आश्चर्य वाटले. असो, दुसरे दिवशी खटला चालू झाला. साक्ष पुरावा होऊन घोलपांवर गुन्हे शाबित होईनात म्हणून न्यायाधीशाने त्यांना दोषमुक्त ठरवून खटला सोडून दिला. घोलपांस आनंद झाला. मग ताबडतोब त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन ते समर्थ दर्शनाकरिता अक्कलकोटी आले. तपास करतात तो स्वामी महाराज समाधीस्थ झाल्याचे समजले. तेव्हा त्यांना फारच वाईट वाटले, कारण स्वामी महाराज समाधीस्थ झाले असून सुद्धा मला कसे दर्शन झाले याचे त्यांना राहून राहून आश्चर्य वाटे. नंतर श्रींस नैवेद्य ब्राह्मण भोजन करून ते पुण्यास जाऊन राहिले. कथा 245. द्वारकेतील भुऱ्या बुवा. श्री क्षेत्र द्वारका, पश्चिम धाम, श्री कृष्ण परमात्म्याचे वास्तव्य स्थान. गोमती तीर्थ अनादी आहे. त्या क्षेत्रात साधू संत योगी वगैरे श्री कृष्ण परमात्म्याचे प्राप्तीकरता उपासना करीत असतात. त्यात एक भुऱ्या बुवा म्हणून वृद्ध सत्पुरुष होते. हे बुवा वयातीत असल्यामुळे त्यांच्या अंगावरील केस शुभ्र होते. यामुळे त्यांना भुऱ्या बुवा हे नाव पडले. हे बुवा हठयोगी क्रिया करणारे होते. त्यांचा रोजचा नियम त्रिकाल गोमतीचे स्नान करण्याचा असे व वास्तव्यही त्याचे ठिकाणी असे. द्वारकेचे यात्रेस जे जे लोक येत ते या सत्पुरुषाचे दर्शन घेतल्याशिवाय जात नसत. पौराणिक ग्रंथ किंवा वेदांत ग्रंथ यात कोणाला काही शंका आल्यास त्याचे समाधान हे करीत असत. हे सत्पुरुष षड्विकार रहित असून मोक्षप्राप्तीला योग्य असे त्यांचे गुण होते. त्यांचे वर्तन आचारसंपन्न असून लोकप्रिय होते. साधू संत दर्शनास येत. त्यांचा सत्कार करणे, त्यांच्या मनात समाधान व आनंद वाटेल अशा तऱ्हेने मधुर गंभीर सत्यभाषण बोलणे, एकंदरीत परांचे अंतःकरण न दुखविणे व त्यांस भगवंत स्मरण करण्याकडे लावणे, हा गुण प्रत्येकाने घेण्यासारखा आहे. याने इहलोकीचे व परलोकीचे साधन होईल. यावरून असा अनुभव दिसतो की यत्किंचित मानवाला जर सत्य मधुर भाषणाची आवड आहे तर जो सर्व सत्ताधीश परमात्मा त्याला तर मधुर भाषणाने आळविणाराचे प्रेम असणारच. तात्पर्य: सत्य मधुर प्रिय मर्मभेदरहित भाषणाने
सर्वार्थ प्राप्त होतील व सर्व लोक वश होऊन इष्टकार्य अप्रयासाने घडून येईल. असो, याचा अनुभव इच्छित फलाची प्राप्ती भुऱ्या बुवास झाली. त्यांना प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे दर्शन व्हावे असा ध्यास लागला. रात्रंदिवस चैन पडेना. या योगाने त्यांची दृष्टी दत्तमय झाली. पुढे काही दिवसांनी समर्थांची स्वारी दत्त दिगंबर रूपाने त्यांच्या पुढे उभी राहिली. ती मूर्ती पाहून भुऱ्या बुवांस समाधी लागली. एक घटकापर्यंत देहभान नाहीसे होऊन काष्ठवत स्थिती त्यांची झाली. श्रींनी मस्तकावर हस्त ठेविताच शुद्धीवर येऊन त्यांनी साष्टांग नमस्कार घातला व स्वामी महाराजांची पुष्कळ स्तुती केली. मग समर्थ म्हणाले, आता हटयोग सोडून आमच्या नामस्मरणात पुढील आयुष्य घालवून स्वस्थ बसा. असे सांगून समर्थ महाराज निघून गेले. आज्ञेप्रमाणे पुढील काळ त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या भजनात आणि नामस्मरणात घालविला. कथा 246. मोरेश्वर हरी नागर ब्राह्मण. बऱ्हाणपूर गावी राहणारा मोरेश्वर हरी नागर हा ब्राह्मण इंदूरचे प्रसिद्ध सावकार किबे म्हणून ब्राह्मण आहेत त्यांच्या पदरी नोकरीस होता. त्याने यजमानाचा विश्वासघात करून पुष्कळ पैसा मिळविला. त्यामुळे त्याच्यावर भयंकर प्रसंग आले. व्यवहार काही सुचेना. तेव्हा त्याने समर्थांस नवस केला, हा मजवर आलेला प्रसंग टळेल तर 50 रुपयांच्या चांदीने पादुका मढवून देईन. पुढे त्याच्यावरील प्रसंग समर्थ कृपेने टळला. त्याच्या मनासारखे कार्य झाले. नंतर मोरेश्वर अक्कलकोटी येऊन राहिला व लोकांजवळ सांगू लागला की मी महाराजांस नवस केलेला आहे, पण तो श्रींनी मागितल्याशिवाय मी देणार नाही. असे 3 महिने गेल्यावर एके दिवशी समर्थांजवळ बसून अभिमानाने तो सावकारीच्या गोष्टी बोलू लागला. मग समर्थ रागाने म्हणाले, काय रे, धन्याचे द्रव्य खाऊन पचविलेस आणि सावकारीच्या गोष्टी सांगतोस? मूर्खा, तुला लाज नाही वाटत? असे श्रींचे अंतरसाक्षित्वाचे भाषण ऐकून मोरूस असे झाले की मी मेलो असतो तर बरे. मग त्याने स्वामी महाराजांचे पाय घट्ट धरून आपल्या अपराधांची क्षमा मागितली. नंतर स्वामींच्या पादुका घेऊन त्या मढविण्याकरिता तो पुण्यासा गेला व रुपयाचे पत्रे तयार करून पादुका मढवून त्याने त्या श्रींचरणी अर्पण केल्या. श्रींची पूजा करून ब्राह्मण भोजन घालून प्रार्थना केली. स्वामी महाराज, पुत्राशिवाय जन्म व्यर्थ जात आहे, तरी श्रींनी कृपा करून मला संतान द्यावे. समर्थांनी त्यास श्रीफळ दिले. पुढे 1 वर्षाचे आत त्यास पुत्र झाला. त्याचे नाव दत्त ठेवले. पुढे मुलाचे जावळ काढण्यास पत्नीसहित मोरेश्वर अक्कलकोटी आला. स्वामीं सानिध्य जावळ काढून त्याने ब्राह्मण भोजन घातले. सर्वांना दक्षिणा देऊन संतुष्ट केले व स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन तो आपल्या गावी निघून गेला. कथा 247. मल्लिकार्जुन जंगम. एक मल्लिकार्जुन नावाचा जंगम भगवंताचे बारशीस राहत असे. तो कीर्तन करीत असे. त्यास ज्ञानेश्वरी, गीता, भागवत असे काही ग्रंथ अवगत होते.
तो एक वेळ अक्कलकोटी येऊन कीर्तन करू लागला. पाठीमागे त्याचे 4 मुलगे साथ करीत. एके दिवशी श्रीमंत मालोजी राजे यांचे राजवाड्यात कीर्तन चालले होते. कीर्तन आटोपल्यावर मल्लिकार्जुन जंगमाचे मठात जाऊ लागला. तो मार्गात फाटकाचे वेशीत श्री समर्थांची स्वारी बसली होती. तेव्हा मल्लिकार्जुन श्रींस पाहून विचारू लागला, येथे अवतारी यती आहेत, तो हाच काय? लोकांनी होय म्हणून सांगितले. परंतु जे लोकात शहाणे म्हणून मिरवितात त्यांस गर्व असणे साहजिक आहे. मग त्यावर तर हा कीर्तनकार. मग काय विचारता? पायातील पायतान काढून श्रींस नमस्कार करावा की न करावा असा विचार तो करू लागला. त्याच्या अंतर्मनातील हे विचार जाणून समर्थ म्हणाले, अरे आमची पंचायत करू नकोस. पाया पडलास अथवा न पडलास तरी आम्हाला काही गरज नाही. श्रींचे हे अंतरसाक्षीत्वाचे भाषण ऐकून जंगम पाण्यातील ढेकळाप्रमाणे विरघळला व श्रींस साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना करू लागला. स्वामी महाराज, आपण प्रत्यक्ष सदाशिव आहात. माझ्या अपराधाची क्षमा करा. आपणास न ओळखता संशय घेतला त्याची क्षमा असावी. नंतर त्याने श्रींची प्रार्थना केली. स्वामी महाराज आमचे बरोबर जंगमाचे मठात चलावे. त्याचा शुद्ध झालेला भाव पाहून समर्थ त्याच्याबरोबर जंगम मठात गेले. मल्लिकार्जुनाने श्रींस स्नान भोजन घालून उच्छिष्ट प्रसाद आपण खाल्ला व हात जोडून स्वामी महाराजांची प्रार्थना करू लागला. स्वामी महाराज, माझ्या कन्येस गर्भ राहून आज 3 वर्ष झाली, परंतु तो गर्भ वाढतही नाही व पतनही पावत नाही. अशा दुःखाने मी फार त्रस्त आहे. तेव्हा काय करावे? समर्थ म्हणाले, भिवू नकोस, गर्भ वाढेल. मग चोळप्पाने श्रींचा तीर्थप्रसाद त्या मुलीकरिता दिला. श्रींनी त्यास आपले एक मुखवस्त्र दिले. नंतर स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन तो आपले घरी गेला व कन्येस श्रींचा तीर्थ अंगारा देताच कन्येचा गर्भ वाढू लागून तिला पुत्र झाला. समर्थांनी जे मुखवस्त्र दिले होते ते त्याने पूजेस लावून तो श्री समर्थ नावाचा अंगारा लोकांना देत असे. त्या योगाने पुष्कळ लोकांस गुण येत असे. पुढे त्याची श्री कृपेने लोकात प्रसिद्धी होऊ लागली व द्रव्यही पुष्कळ जमू लागले. त्या द्रव्याचा खर्च तो जंगम भोजनाकडे करीत असे. एके वर्षी श्रावण महिन्यात भगवंताचे बार्शीस 7 दिवस जंगम भोजन घालण्याचा मल्लिकार्जुनाने संकल्प करून सुरुवात केली. त्यावेळी स्वामी महाराज राजवाड्यात असून त्यांनी 7 दिवस भोजन केले नाही. म्हणून सेवेकरी व राजेसाहेब यांनी स्वामी महाराजांना म्हटले, स्वामी महाराज, आज 7 दिवस झाले, आपले भोजन झाले नाही. समर्थ म्हणाले, आम्ही बार्शीस मल्लिकार्जुन जंगमाकडे भोजन करून तृप्त होतो. हे बोलणे ऐकून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले, कारण स्वामी महाराज तर आज 7 दिवस येथेच आहेत आणि बार्शीस भोजनास जातो असे ते सांगतात. तर हे खरे की खोटे हे पाहावे. म्हणून राजेसाहेबांनी भगवंताचे बार्शीस स्वार पाठवून जंगमास विचारण्यास सांगितले. नंतर स्वार जाऊन जंगमास विचारू लागला. तेव्हा सर्व जंगम सांगू लागले की स्वामी महाराज,
आज 7 दिवस झाले आमचे पंक्तीस दररोज भोजनास असतात. हे वर्तमान स्वाराने राजेसाहेबांना व सर्व सेवेकरी मंडळींना सांगितले. सर्वांस मोठे आश्चर्य वाटून सर्वांनी समर्थ नामाचा जय जयकार केला. आजच्या कथा समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.